नमस्कार, स्वागत आहे आपले कला कल्पना यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण अशी 3 कप्प्यांची हँड पर्स बघणार आहोत। या प्रकारची सिंगल पर्स आपण यापूर्वीच पाहिलेली आहे, परंतु या पर्सला असा आतील कप्पा किंवा आतलं पॉकेट कसं बनवायचं हे आपण आज बघणार आहोत। हे असं आतलं एक पॉकेट तयार झालेलं आहे आणि बाजूचे हे 2 कप्पे आहेत। शिवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटात शिवून तयार होते। आपल्याकडे ब्लाउज पीस किंवा कुर्तीचे जे उरलेले तुकडे असतात त्यापासूनही आपण अशा छोट्या साईजच्या हँड पर्स बनवू शकतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। यासाठी मी 2 क्विल्टेड तुकडे घेतलेले आहेत। क्विल्टिंग करण्यासाठी मी वरती मेन फॅब्रिक ठेवलेला आहे, मध्ये हा स्पंज ठेवलेला आहे आणि या खाली अस्तर ठेवून इथे मी अशा टिपा देऊन घेतलेल्या आहेत। याची रुंदी आहे 9 इंच आणि उंची आहे 5.5 इंच। दोन्ही याच मापाचे तुकडे आहेत। हे 2 अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत। याची रुंदी आहे 9 इंच आणि उंची मी 5 इंच घेतलेली आहे। हे असे 2 तुकडे आहेत। ही एक मी जेंट्स चेन घेतलेली आहे। ही 9.5 इंच मापाची आहे आणि ही एक 5 नंबरची चेन घेतलेली आहे। ही 9.5 इंच मापाची आहे। सुरुवातीला आपल्याला या दोन्ही अस्तरला ही चेन जोडून घ्यायची आहे। ही जी जेंट्स चेन आहे त्याच्या दोन्ही टोकाला असा मेटलचा भाग असतो। पाहू शकता तुम्ही या दोन्ही टोकांना हा मेटलचा भाग जोडलेला आहे, तर हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे दोन्ही मेटलचे भाग जर काढले नाहीत तर टिप देताना मशीनच्या सुईखाली हा भाग येऊन मशीनची सुई तुटू शकते। माझ्याकडे मोठ्या साईजची चेन नव्हती म्हणून मी ही छोटी साईजची चेन घेतलेली आहे। या छोट्या चेन ऐवजी तुम्ही जी ड्रेसला चेन वापरतात मोठ्या साईजची 10 ते 15 इंचाची ती वापरू शकता। मग तुम्हाला असा मेटलचा भाग काढावा लागणार नाही। मोठ्या साईजची चेन तुम्ही डायरेक्ट पॉकेटला जोडू शकता। या कटरच्या मदतीने असं सावकाशपणे काढून घ्यायचं आहे। इथे मागच्या बाजूला हे असे टोक ओपन करायचे आहेत आणि काढून घ्यायचं आहे। अगदी सावकाशपणे हा मेटलचा भाग काढायचा आहे। हाताला इजा न करता अगदी सावकाशपणे काढायचा आहे। या अस्तरला आपण आता ही चेन जोडणार आहोत। यासाठी या चेनची सुलट बाजू या अस्तरच्या सुलट बाजूला ठेवायची आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। आतलं पॉकेट करताना लहान साईजच्या म्हणजे 3 नंबर किंवा जेंट्स चेनच वापरायच्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 5 नंबरची चेनही वापरू शकता। ही चेन अशी वरच्या दिशेला करायची आहे आणि इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। चेन जोडताना नेहमी दाबटिपा द्यायच्या, यामुळे चेन मध्ये कापड किंवा धागे अडकत नाहीत। या चेनची इकडची बाजू आपण अस्तरच्या या बाजूवर जोडून घेणार आहोत। तुम्हाला मी अगदी बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत, जसं की पर्सला चेन कशी जोडावी किंवा बॅगला बेस कसे द्यावे। अशी या बाजूला टिप दिल्यानंतर इथे आपण एक दाबटीप देऊन घेणार आहोत। या दोन्ही बाजूंना आपण दाबटिपा देऊन घेतलेल्या आहेत। आता चेनची दोन्ही टोकं व्यवस्थित एकत्र जुळवायची आहेत। इकडची दोन्ही टोक अशी व्यवस्थित जुळवायची आहेत आणि इथं एल शेप मध्ये अशी टिप देऊन घ्यायची आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही कमेंट मध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत। आणि पैकी आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे। आता मेन फॅब्रिकचा हा एक भाग घ्यायचा आहे। याच्या उलट बाजूवर हे पॉकेट आपण आतल्या बाजूने जोडून घेणार आहोत। इथं वरती साधारण अर्धा ते पाऊण इंच जागा शिल्लक राहिली पाहिजे, याप्रमाणे हे पॉकेट इथं जोडायचं आहे। याही बाजूला इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। इथे पाहू शकता हा पॉकेटचा भाग थोडासा जास्त झालेला आहे, तर इथं या मेन फॅब्रिकच्या बाजूला कडेला इथं टिप देऊन घ्यायची आहे आणि जास्तीचा भाग कट करून टाकायचा आहे। माझे व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही पर्स किंवा बॅग शिवल्या असतील मैत्रिणींनो, तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवू शकता। या मेन फॅब्रिकला आता आपण ही चेन जोडून घेणार आहोत। तर चेनची सुलट बाजू मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूला ठेवायची आहे आणि इथं टिप देऊन घ्यायची आहे। आपल्या चॅनलवर हँड पर्सचे मी भरपूर प्रकार दाखवलेले आहेत मैत्रिणींनो, प्लेलिस्टमध्ये जाऊनही तुम्ही ते पाहू शकता। अशी टिप दिल्यानंतर इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। चॅनलवर कॉइन पर्सचे भरपूर प्रकार दाखवलेले आहेत, ते व्हिडिओही तुम्ही पाहू शकता। आता दुसरा मेन फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आहे आणि या चेनवर ठेवायचा आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। याही बाजूला आपण एक दाबटीप देऊन घेणार आहोत।
आता या चेनमध्ये आपण रनर टाकून घेणार आहोत। तुम्ही जर पर्स शिवायला नवीनच शिकत असाल आणि चेनमध्ये तुम्हाला रनर टाकायला याचा अवघड जात असेल तर आपल्या चॅनलवर एकाच व्हिडिओमध्ये मी चेनमध्ये रनर टाकण्याचे भरपूर प्रकार दाखवलेले आहेत। तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। चेनमध्ये असं रनर टाकून एकदा काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा रनर टाकायचं। यामुळे चेनची दुसरी बाजू लॉक होऊन जाते आणि आपल्याला शिवायला सोपं जातं। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत मैत्रिणींनो, तेव्हा व्हिडिओला लाईक नक्की करा। आता हे दोन्ही मेन फॅब्रिकच्या कडा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत। इथे वाटल्यास आपण टाचणीने फिक्स करून घेऊयात। इकडच्या बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत। या दोन्ही बाजू आपण टाचणीने फिक्स करूयात। शिवणकामामध्ये अशा टाचण्यांचा किंवा क्लिपचा वापर केला तर आपलं शिवणकाम सोपं होतं। आणि तीनही बाजूंना इथं टिप देऊन घ्यायची आहे। अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर त्या नवीन मेंबरसाठी एक छान माहिती आहे। आपल्या चॅनलवर माझे पर्सचे कलेक्शन असे 5 भाग मी अपलोड केलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। त्या व्हिडिओमधून तुम्हाला वेगवेगळ्या पर्सची आयडिया येईल आणि तुम्ही तशा पर्स शिवून पाहाल। चॅनलवर खूप युनिक असे व्हिडिओ आहेत। तीनही बाजूने टिप देऊन झालेली आहे। आता जास्तीची झालेली चेन किंवा कापड कट करून ही पर्स एकसारखी करून घ्यायची आहे। आता चेनच्या भागातून आपण ही पर्स उलटून घेऊयात। पर्स उलटवल्यानंतर अशी आपली छानपैकी 3 कप्प्यांची हँड पर्स तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही अगदी फिनिशिंगमध्ये शिवलेली आहे आणि ते छान आतमध्ये एक पॉकेटही तयार झालेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमची कॅश ठेवू शकता। असे 2 बाजूचे कप्पे तयार झालेले आहेत। अगदीच फिनिशिंगमध्ये शिवली गेलेली आहे। अशी पर्स तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा अशा भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच तुम्ही याची विक्री करू शकता आणि तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता। येणाऱ्या पुढील व्हिडिओजमध्ये तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा तुम्हाला काय शिकायचं आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा मैत्रिणींनो। त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। व्हिडिओ पाहिले जातात परंतु सबस्क्राईब केलं जात नाही, तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही लाईक केल्यामुळे YouTube माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।